ओम प्रकाशनाच्या पहिल्या विशेषांकाचे प्रकाशन आज गोरेगाव पश्चिम येथे पार पडत आहे। जयश्री जागर नवसाहित्याचा असं या विशेषांकाचं नाव असून अनेक जे नवीन लेखक आणि नवोदित कवी आहेत त्यांना या विशेषांकामध्ये आपलं साहित्य लोकांसमोर सादर करण्याची संधी देण्यात आली। हे प्रकाशन शिक्षण तज्ञ आणि माजी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका प्राध्यापक डॉक्टर जुबा केळुसकर यांच्या हस्ते आज प्रकाशन पार पडणार आहे। अतुल उदगीरकर संपादक आणि प्रकाशक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या विशेषांकाची जी माहिती आपण घेणार आहोत। काय सांगाल, आज विशेषांक तुम्ही आज प्रकाशित केला आहे त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? जयश्री जो विशेषांक आहे त्याच्यामध्ये सर्व जे नवीन साहित्यिक आहेत ज्यांचं बाहेर कुठेही साहित्य प्रकाशित झालेलं नाही आहे अशा साहित्यकारांचं आम्ही त्याच्यामध्ये प्रकाशन केलेलं आहे। आणि त्यांना एक जे साहित्यिक आहेत ते खेड्या गावातले आहेत, छोट्या गावातले आहेत, शेतकरी आहेत, मजूर आहेत, सुतार आहेत आणि आपले ऊस तोडणी कामगार आहेत। तर अशा सर्वांचं साहित्य आम्ही या जयश्री या अंकामध्ये प्रकाशित केलेला आहे। सुरुवातीपासून आजपर्यंतचा हा प्रवास कसा राहिला विशेषांक प्रसिद्ध? सुरुवातीपासून आम्ही जेव्हा हा विचार आमच्या मनात म्हणजे 1 वर्षापूर्वी आला तेव्हा हे जे खेडेगावामध्ये राहिलेले जे होते साहित्यिक त्यांना आम्ही लिहितं केलं। म्हणजे त्यांना आम्ही कल्पना दिल्या की तुम्ही या विषयावर लिहा, या विषयावर लिहा, असं आम्ही त्यांना सुचवलं। त्यांच्याकडून आम्ही साहित्य लिहून घेतलं, त्याच्यामध्ये बरेचसे काही करेक्शन केले आणि ते आम्ही आमच्या याच्यामध्ये प्रकाशित केले। अनेक लोकांचा आज इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। लोकांचा प्रतिसाद कसा वाटला सर? खूप छान, खूप छान। मी म्हणजे विचार केला नव्हता की इतका चांगला लोकांचा प्रतिसाद मिळेल। आणि कसं असतं की जे माझ्या विशेषांकामध्ये ज्यांचे लेख आलेत त्या सगळ्यांना एक हे असतं की माझा लेख कधी येतोय, माझा लेख कधी येतो आणि कधी प्रकाशित होतोय। तर तो एक उत्साह असतो। तो उत्साह जो त्यांचा होता तो म्हणजे फारच चांगला होता। आज हा कार्यक्रम मुंबईत होतोय पण पुण्यावरून, नाशिकवरून ही सगळी लेखक मंडळी आली। एक मॅडम होत्या शिल्पा गंजी म्हणून, त्या खास कुवेतवरून आल्या या प्रकाशन सोहळ्यासाठी। म्हणजे खूप अगदी छान म्हणजे असा प्रतिसाद मिळाला मला हा कार्यक्रम अतिशय आवडला। पुस्तक प्रकाशन सोहळा मी बरेच वेळा अटेंड करते, त्यातला हा प्रोग्राम मला अतिशय आवडला। हा कार्यक्रम त्यांचा अतुलजींचा असल्यामुळे, मी त्यांच्या जवळची असल्यामुळे, त्यांच्या आईची मी मैत्रीण, त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाला हजर राहिले। आणि मला पुस्तक म्हणजे वाचायलाही आवडतं, तसंच लिहायलाही आवडतं। आणि मी आर्टिस्ट असले तरी त्या क्षेत्रात जाते कधी कधी। तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमामध्ये प्रकाशन सोहळ्याचं होतं? आजचा कार्यक्रम मला खूप आवडला, कारण का अतुल जो आहे तो आमच्या जवळचाच, माझ्या भाऊ जो आहे ना त्याचा वर्गमित्र, त्यामुळे मला फार अभिमान होता की मला त्याचा कार्यक्रम जवळून बघता आला। खूप सुंदर आणि त्याच्याबद्दल आस्था पण होती, कारण इतक्या कठीण परिस्थितीतून त्यांनी ती पुस्तकं व्यवस्थितपणे म्हणजे त्याने मेहनतीने सगळं असं जमा केली, माहिती साहित्यिकांची जमाजमो केली आणि छान त्यांनी आवडला हा प्रोग्राम मला खूप छान। नवीन जे लेखक आहेत त्यांना सुद्धा संधी देण्यात आली। त्यांना इतर सगळे नवीन साहित्यिक लोक जे होते आलेले मोठे, त्यांच्या ओळखीच्या जे काही साहित्यिक होते त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला माहिती पण कळली। खूप छान प्रोग्राम झाला, आवडला आम्हाला।